लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करो। हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केल्याबद्दल मी आपणा सर्वांचा हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी आपणाला विनंती आहे की तो तुम्ही लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी नाव देऊ इच्छितो कीज टू गुड नाईट स्लीप, म्हणजे रात्रीची शांत झोप मिळण्यासाठीची चावी। हा विषय फार महत्त्वाचा आहे कारण झोपण्याच्या विषयावर अनेक लोक पुष्कळ संघर्षामध्ये असतात। अर्थात आमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा विपरीत परिणाम त्या झोपेवर होत असतो। आमच्या आयुष्याचा जवळजवळ 1/3 भाग हा झोपेमध्ये जात असतो। बायबल या संदर्भामध्ये काय म्हणते आणि आम्हाला शांत झोप येण्यासाठी आम्ही काय करायला हवं, या सर्वच विषयावर आज आम्ही या ठिकाणी अभ्यासणार आहोत। म्हणून आपणातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। स्तोत्र संहिता 127 अध्याय आणि याचं वचन 1 आणि 2 मी आपणा पुढे वाचत आहे। परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत। परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारे करायचे जागरण व्यर्थ आहे। तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे। तोच आपल्या प्रियजनांस लागेल, ते झोपेतही देतो। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना त्याच्या आशीर्वादाने तो भरो। आमेन। अर्थात देवानेच आमच्या झोपेविषयी विशिष्ट रचना आखलेली आहे। देवाने मनुष्याला ज्या वेळेला निर्माण केले तेव्हा आपल्या स्वरूपामध्ये निर्माण केले, परंतु मनुष्याला झोपेची गरज लागते आणि देवाला झोपेची गरज नाही। स्तोत्र संहिता 121 अध्याय आणि याचं 4थं वचन म्हणते, पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही। हा इस्रायलाचा रक्षक कोण आहे? स्वतः विश्व निर्माण करता देव, ज्याला इस्रायल लोक यहोवा या नावाने ओळखत होते आणि आमच्यासाठी तो नवीन कराराचा प्रभू येशू ख्रिस्त आहे। हा इस्रायलाचा रक्षक वचन म्हणते झोपी जात नाही, अर्थात तो डुलकीही घेत नाही। यशाया 43 मध्ये देवाचं वचन म्हणते तो थकत भागत नाही। हे देवाचं वैशिष्ट्य आहे, कारण देव हा आत्मा आहे। अर्थात देव हा एकमेव व्यक्ती या विश्वामध्ये आहे ज्याला झोप येत नाही, तो झोपत नाही, त्याला डुलकीही लागत नाही। आणि आम्ही सर्व अखिल पृथ्वीवरील मनुष्य आम्हाला झोपेची फार तीव्र गरज असते। आम्ही सर्व मनुष्य या शरीरामध्ये आहोत आणि आमची रचना एका विशिष्ट प्रकारे देवाने केलेली आहे। ही रचना करण्यामागे देवाचा उद्देश आहे आणि तो उद्देश आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे। झोप ही देवाच्या इच्छेचा एक भागच आहे हे आम्हाला आढळते। देवाने ही रचना अशा प्रकारे केली आहे की तुम्ही झोपा आणि मी तुमचं रक्षण करीन, कारण मी तुमचा रक्षण करता आहे। ही रचना स्वयं जिवंत देवाने आम्हा मनुष्यांसाठी केलेली आहे, यासाठी की आम्ही झोपत असताना आम्ही पूर्णतः देवावर आमचा भरोसा टाकून झोपे जावे, कारण तो आमचा रक्षक आहे आणि त्याला आमची काळजी आहे। आम्ही देवाची लेकरे आहोत आणि देव आमचा पिता आहे, हे आमचं त्याच्याशी नातं आहे, म्हणून तो प्रेम करीतो, म्हणून तो आमच्याकडे लक्ष लावून आमचं सहाय्य करीतो। आम्ही बिछाण्यावर जाण्यापूर्वी काय करायला हवे? प्रियजन हो, झोपण्यापूर्वी आम्ही कायम प्रार्थना करून झोपणं गरजेचे आहे। प्रार्थनेशिवाय ज्या वेळेला आम्ही झोपतो तेव्हा आमची निद्रा ही अस्वस्थ करणारी ठरते आणि काही वेळेला वाईट स्वप्न देखील पडतात। अर्थात स्तोत्र संहिता 63 अध्याय 6वं वचन म्हणते, मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करीतो। येथे आम्ही दावीदाला पाहत आहोत। दावीद हा एक राजा होता आणि त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी घडल्या। शॉल त्याच्या मागे लागला होता आणि त्याचा पुत्र अबशालोम याने बंड करून आपल्या बापाचे राजासन हिरावून घेतले होते। बत्शेबा बरोबर त्यांनी व्यभिचार केला होता। या कारणामुळे दावीदावर पुष्कळ
दोषारोप होते, परंतु तरीही दावीद ही गोष्ट जाणत होता, कारण तो एक आत्मिक व्यक्ती होता. ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये झोपण्याविषयी संघर्ष असतो, तेव्हा ती गोष्ट आमच्या आध्यात्मिक समस्याशी जोडलेली असते, हे आम्ही समजून घेणे गरजेचे आहे. दावीद येथे या ठिकाणी आपल्या अंथरुणावर, बिछाण्यावर ज्या वेळेला पडत आहे, त्यावेळेला तो देवाचे स्मरण करीत आहे. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे, आम्हाला शिकण्यासारखी आहे. ज्या वेळेला आम्ही बिछाण्यावर पडतो, त्यावेळेला आमच्या मनात पुष्कळ कल्पना येत असतात. लगेच मनुष्य झोपी जात नसतो, परंतु दावीद म्हणतो की मी तुझे स्मरण करीतो. प्रियजन हो, देवाचे स्मरण करणे फार गरजेचे आहे की आजच्या दिवसात काय घडलं, देव माझ्याबरोबर कसा राहिला, त्याने मला कसं सहाय्य केले, या सर्वाचे स्मरण करून देवाचा धन्यवाद करणे गरजेचे आहे. तेवढेच दावीद नाही म्हणत, दावीद पुढे जाऊन म्हणतो, प्रहरो प्रहरी तुझे ध्यान करीत असतो. म्हणजे दावीदाचं लक्ष संपूर्णपणे देवाकडे लागलेलं आहे. हीच गोष्ट एक आध्यात्मिक व्यक्ती या नात्याने आमच्या जीवनात असणे फार आवश्यक आहे. काही जणांना विचित्र असे चित्र दिसतात, डोळ्याला काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आणि मग त्यांची झोप अस्वस्थ होते, चित्र विचित्र विचार येतात. हे सर्व जे व्यग्र मन आहे, त्यांतून आम्हाला मुक्त होण्यासाठी देवाच्या चरणी प्रथम प्रार्थना करणे फार आवश्यक आहे. स्तोत्र संहिता 91 अध्याय आणि याचं वचन 5 मी वाचत आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. अद्भुत अभिवचन देवाने दिलेलं आहे. प्रियजन हो, शमूएल बाळ होता आणि तो झोपी जायला लागला होता, त्यावेळेला देवाची हाक त्याला आली. तो समजू शकला नाही. अंथरुणावर झोपी जात असताना म्हणूनच आम्ही देवाचे स्मरण करणे गरजेचे आहे. देव आम्हाला काहीतरी संदेश देऊ शकतो, दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे किंवा प्रत्यक्ष आम्हाला हाक ही मारू शकतो, आमच्याशी संवाद साधू शकतो. म्हणून ही गोष्ट, हे तत्व अतिशय महत्वाचं आहे. झोपण्यापूर्वी प्रार्थनेशिवाय आम्ही झोपता कामा नये. हे सर्वात महत्वाचं तत्व आम्ही ध्यानी ठेवलं पाहिजे. रात्रीची झोपण्यापूर्वीची सामर्थ्यवान प्रार्थना, अशी ही प्रार्थना लोगोस मिनिस्ट्री चॅनलवर उपलब्ध आहे. ही प्रार्थना आम्ही रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे आणि ही प्रार्थना अनेक लाखो लोकांना फार फायदा देणारी झालेली आहे. तुम्ही ही प्रार्थना जर अजूनपर्यंत ऐकली नसेल तर कृपया तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा. याविषयीची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला आढळेल. स्तोत्र संहिता 4 अध्याय 4 वचन म्हणते, त्याची भीती बाळगा. कोणाची? देवाची. पाप करू नका. अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा. बघा, असं दावीद का म्हणत आहे? कारण अपराधीपणाची भावना आम्हाला झोपू देत नाही. ध्यानात घ्या, अपराधीपण म्हणजे कुठेतरी आमच्याकडनं पाप घडलेला आहे आणि ते आम्हाला टोचत राहिलेलं आहे. प्रियजन हो, देव आम्हाला कायम टोचत ठेवत नाही. देव पापाची जाणीव करून देतो पवित्र आत्म्याद्वारे, परंतु आम्ही त्यासाठी क्षमा मागणे आणि देवाने आमच्यासाठी क्षमा ठेवली आहे आणि मला क्षमा मिळाली आहे यावरही विश्वास करून त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. तर आम्ही अपराधीपणाच्या त्या भावनेतून पूर्णतः मुक्त होऊ शकतो. म्हणून दावीद म्हणतो, अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध रहा, शांत रहा. आम्ही स्तब्ध असतो आमच्या अंथरुणावर, त्यावेळेला आम्हाला विचार करायचे आहेत, देवाचे स्मरण करायचे आहे. त्यावेळेला अनेक गोष्टींची देव आम्हाला जाणीव करून देईल. आम्ही काय करायला हवं होतं, काय करायला नको होतं. प्रियजन हो, आम्ही स्तब्ध असताना देव आमच्याशी संवाद करू इच्छितो आणि ही ती फार चांगली वेळ असते झोपण्या अगोदरची. आमचे हृदय शोधून आमच्या पापांची आम्ही देवापुढे कबुली द्यावी, ही या ठिकाणी महत्वाची गोष्ट दावीद सांगत आहे. स्तोत्र संहिता 139 अध्याय 23 आणि 24 वचन मी वाचत आहे. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालीव. अर्थात आम्ही झोपण्यापूर्वी देवाबरोबर आम्ही सरळ होणं गरजेचे आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. अर्थात दिवसभरात अनेक गोष्टी घडत असतात. कैक वेळेला भांडण तंटे असतात, कैक वेळेला द्वेष आमच्या मनात आलेला असतो, कैक वेळेला रागाराग झालेले असते.
कुटुंबामध्ये किंवा आमच्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर, आणि त्याचा विपरीत परिणाम आमच्या झोपेवर होत असतो. एफेसकरास पत्र 4 अध्यायाचं वचन 26 मी वाचत आहे. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. अर्थात देव या वचनांतून आम्हाला काहीतरी सांगत आहे. आम्ही रागवत असताना पाप करू नये. अर्थात रागामध्ये काहीतरी एक मर्यादा दर्शविलेली आहे जी पापाकडे प्रवृत्त होत नाही. आणि वचन म्हणते की तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. अर्थात अनेक वेळेला आम्ही फुगून, रुसून किंवा आमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी रागाराग ठेवून आम्ही झोपी जाणे हे आम्ही टाळावे. कधीही झोपताना आम्ही आमच्या मनामध्ये सूड भावना ठेवून झोपता कामा नये. आमच्या मनातील राग, रोष, द्वेष सर्व मिटवून आम्ही झोपणं गरजेचे आहे. हे तत्व आहे, देवाने दिलेले तत्व आहे. कोणतीही गोष्ट आम्ही सरळ करावी, आम्ही क्षमा मागावी आणि मग आम्ही झोपणे हे उचित ठरते. आम्ही अक्षमाशील राहून झोपता कामा नये हे देवाने तत्व दिलेलं आहे. हे तत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे, कारण देवाला आमच्या झोपेची काळजी आहे. म्हणजे आमचे देवाबरोबर जे स्टँडिंग आहे ते योग्य असलं पाहिजे. आम्ही देवासमोर योग्य रीतीने उभे हवे. स्तोत्र संहिता 86 अध्याय 5 वचन म्हणते, हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणार आहेस. अर्थात देवाकडे क्षमा आहे. म्हणून प्रियजन हो, सर्वप्रथम आम्ही देवाकडे क्षमेची याचना करणे ही फार गरजेची गोष्ट आहे, कारण त्याच्याकडे विपुल दया आहे. म्हणून देवाने हे तत्व आम्हाला दिलं आहे की आम्ही देवाबरोबर सरळ होऊन मगच आम्ही झोपावे. ही दुसरी गोष्ट आहे. झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानल्याशिवाय आम्ही झोपता कामा नये. स्तोत्र संहिता 42 अध्याय आणि याचं वचन मी 8 वाचत आहे. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील, मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. प्रियजन हो, दिवसभराच्या सर्व आमच्या कार्यात देवाने आपले वात्सल्य प्रकट केले. आम्ही कायम देवाचे आभार मानावे की देवाने मला दिवसभर सांभाळले, माझी काळजी घेतली, मला राखले, माझे रक्षण केले, माझ्या हर एक गरजा मला पुरविल्या, मला जाण्या येण्यात सुरक्षितता दिली, मला सहाय्य पाठविले, मला चांगले आरोग्य दिले, मला निरोगी ठेवले, सैतानाच्या हर एक हल्ल्यापासून माझा बचाव केला, हर एक सैतानी कटकारस्थान, षडयंत्र यापासून त्याने मला राखले. या सर्व गोष्टीबद्दल देवाचे आभार मानूनच आम्ही झोपणं फार गरजेचे आहे. आम्ही त्याचे स्मरण करून कृतज्ञपूर्वक त्याचा धन्यवाद केला पाहिजे. नंतर आम्ही मोबाईलचा वापर हा रात्री झोपण्या अगोदर टाळणे फार फार गरजेचे आहे. ही आम्हाला डोळ्यालाही त्रास देणारी आहे आणि आमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. प्रियजन हो, ही सवय आम्ही मोडणं गरजेची आहे. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपणाला विनंती आहे की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत हे कळवा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. नंतर आम्ही झोपी जाण्यापूर्वी आमच्या सर्व चिंता ज्या आम्हाला व्यग्र करीतात, काही वेळेला आम्ही अंथरुणावर आलेलो असतो आणि आम्हाला लगेच झोप येत नाही. आम्ही वाट पाहत राहिलेलो आहोत, झोप येत नाही, झोप येत नाही. आम्ही इकडून तिकडून फिरत असतो. एखादी चिंता, ती चिंता पैशाविषयी असू शकते. कुठेतरी आमचा लॉस झालेला आहे, कोणाला तरी आम्ही पैसे दिले आहेत आणि ते आम्हाला तारखांवर तारखा देत आहेत आणि आम्हाला ते पुढे पुढे ढकलत आहेत. कदाचित आम्ही कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, तेथे आमचा तोटा झालेला आहे. किंवा आमचे नातेसंबंधाविषयीचे काही विषय असतात. हे अनेक विषय हे आम्हाला झोपू देत नाहीत. म्हणून दावीद काय म्हणतो, स्तोत्र 55 अध्याय याचं वचन 22, तू आपला भार परमेश्वरावर टाक. म्हणजे आमच्या डोक्यावर फार मोठं बर्डन घेऊन चालत असतो आणि हे बर्डन जे आहे ना, हे आम्हाला झोपू देत नाही. कितीतरी लोक या जगामध्ये झोप येत नाही म्हणून गोळ्या खात आहेत. देवावर आपला भार टाकणे ते शिकले नाहीत. देवावर आमचा भार टाकणे हे जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा आम्हाला ख्रिस्ती जीवनाचा खरा आनंद उपभोगता येतो. म्हणून आम्हाला काम करणे आहे, तुम्हाला त्वरित गुडघ्यावर येणे आहे आणि देवाचे सहाय्य मागणे आहे. देवाला सांगणे, प्रभू माझ्यावर दया कर आणि माझ्या मनात येणारे हे विचार जे मला त्रास देत आहेत, सतावत आहेत, यांतून मला तू मुक्त कर. मला शांत झोप हवी आहे. जेव्हा आम्ही निराश असतो तेव्हा शांतीत आम्ही झोपू शकत नाही. देवाची ही इच्छा नाहीये की आम्ही निराश व दुःखी व्हावी. त्याची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्यावर भरोसा एवढा करावा की प्रत्येक रात्री आम्ही शांतीत झोपी जावी. देव सार्वभौम आहे व आम्ही मनुष्य सार्वभौम नाहीत. अर्थात झोप ही आम्हाला
आठवण करून देते की देव हा देव आहे आणि आम्ही मनुष्य आहोत, आम्ही देव नाहीत. देवाला सांगा हे नकारात्मक विचार माझ्या मनांतून तू काढून टाक. तुम्ही जर रात्री मध्येच उठलेले आहात आणि तुम्हाला झोप येत नाही तर उठा आणि देवाकडे प्रार्थना करा. देवाला म्हणा, देवा मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला सहाय्य कर, मला शांत झोप येऊ दे. की हे देवा माझे शरीर थकलेले आहे, मला पूर्ण विसावा तुझ्याकडून हवा आहे, माझ्या मनावरचे सर्व दडपण तू काढून टाक. म्हणून वचन काय म्हणते, तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. किती अद्भुत प्रॉमिस आम्हाला दिलेला आहे. आमच्यासाठी हे प्रॉमिस आहे, हे अभिवचन आमच्यासाठी आहे. हे आम्ही पकडून ठेवायला हवे, हे आम्ही दावा करून देवाकडे यायला हवे. प्रेषितांचे कृत्य 12 अध्याय 6 वचन. हेरोद त्याला बाहेर आणणार होता, त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायामध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. अर्थात या ठिकाणी पेत्र आम्हाला आढळत आहे आणि पेत्र कैदेमध्ये दोन्ही शिपायामध्ये निजला होता असं वचन सांगत आहे. अर्थात तुरुंगामध्ये गेलेला व्यक्ती हा चिंतेमध्ये असतो, चिंता सतावत असते, काय होईल माझं. आणि हेरोद तर त्याला मारणार होता दुसऱ्या दिवशी, परंतु पेत्र येथे झोपलेला आहे कारण त्याला काहीच चिंता नाहीये. पेत्राचे मन ख्रिस्ताकडे लागलेले होते. तेच आम्हाला झोपताना संघर्षांतून चिंतेतून मुक्त करते. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय आणि याचं 5, 6 आणि 7 वचन मी आपणापुढे वाचत आहे. वचन काय म्हणते, कशा विषयी चिंताक्रांत होऊ नका. प्रियजनो, आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी आम्हाला चिंताक्रांत करीत असतात. भविष्याविषयीच्या चिंता असतात, नोकरीविषयीच्या असतात, पैशाविषयीच्या असतात, अनेक वेळेला नाते तुटलेली असतात, खूप दुःख असते, अनेक गोष्टींचा पस्तावा झालेला असतो. परंतु प्रियजनो हो, या सर्व चिंता देवाच्या वचनात आम्हाला तत्व दिलेलं आहे की आम्ही त्या देवाकडे सोपविल्या पाहिजेत. आम्ही त्या का सोपवत नाही? कारण आम्हाला असं वाटतंय माझं जीवन मी चालवत आहे. वास्तविक आम्ही देवावर कायम निर्भर असायला हवे. आम्ही देवावर निर्भर नाही राहत, आम्ही सर्व आमच्या हातात घेऊ पाहतो आणि देवाला हे करायचं नाही. म्हणून देवाने मनुष्यासाठी झोपेची डिझाईन आखली, रचना आखली की केवळ दिवसभर आम्ही देवावर नाही, रात्री देखील आम्ही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. या गोष्टी आम्हाला समजणे गरजेचे आहेत. म्हणून पुढे संत पौल म्हणतो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना. कोणताही तुमचा विषय असो, जो विषय तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्या जीवनावर एक बर्डन निर्माण करत आहे, ओझ निर्माण करीत आहे, त्या सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून, विनंती देवापुढे सादर करायची आहे. आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. देव आमच्याकडे लक्ष देऊन असतो की आम्ही त्याला हाक मारतो काय, आम्ही त्याच्यावर अवलंबून आहो काय, आम्हाला त्याची मदत हवी आहे काय. आम्ही देवाकडे येत नाही, आम्ही स्वतःच्या बुद्धीचा सहारा घेतो, आम्ही खूप हुशार समजतो स्वतःला. प्रियजनो, देव अशी इच्छा करतो की आम्ही फक्त त्याच्यावर अवलंबून राहावे आणि निर्धास्त राहावे. झोपी जात असताना कैक वेळेला आम्हाला खेद होत असतो की अरे हे मी करायला पाहिजे होतं, मी केलं नाही. परंतु प्रियजन हो, हे सगळं काही आम्ही विचारात आणण्याची गरज नाही, कारण हे सार्वभौम देवाच्या पूर्ण नियंत्रणामध्ये आहे. हे आम्ही समजायला हवे. जेव्हा आमचं जीवन याच्यावर पूर्ण नियंत्रण देवाचंच आहे हे आम्ही समजतो ना, तेव्हा आम्ही निर्धास्त होतो, तेव्हा आम्हाला चिंता नाही राहत. देव पाहून घेईल ही गोष्ट आम्ही मनी बाळगून झोपत असतो. स्तोत्र संहिता 127 अध्याय याचं 2 वचन म्हणते, तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांस झोप देतो, असं वास्तविक वचन आहे. अर्थात देव प्रियजनांस झोप देतो. देवाचे प्रिय जे आहेत त्यांना देव झोप देतो. याचा अर्थ हा आहे, झोप हे देवाचे वरदान आहे. प्रियजन हो, हे वरदान असल्याशिवाय झोप येत नाही. झोप हे देवाची देणगी आहे. ते आम्हाला दाखविते की देव कार्यरत आहे, त्याचं माझ्यावर लक्ष आहे. अर्थात हे स्तोत्र आम्हाला शिकविते की देवच एक सर्वदा आपले उद्देश सिद्धीस नेण्यास कार्यरत असतो आणि म्हणून आम्ही स्वतःवर अवलंबून राहता कामा नये. देवाच्या कार्याविना आमचे सर्व श्रम व्यर्थ आहेत. स्तोत्रकर्ता हे नाही सांगत की बांधणाऱ्याने आपले सामान सुमान बाजूला सारून द्यावे व देवाला घर बांधू द्यावे, किंवा स्तोत्रकर्ता असेही नाही म्हणत की हे पहारेकऱ्या नगर राखीत बसणाऱ्या खाली उतरू नये कारण देव नगर राखीत आहे.
आम्हा मनुष्यांना बांधत राहणे आहे, पहारा देत राहणे आहे, कारण हे आमचे मानवी काम आहे. परंतु हे सर्व काम करताना हे जाणून घेणे आहे की देव हा एकमेव आहे जो सुरुवात केलेले काम पूर्णतेस नेईल. दुसऱ्या शब्दात, देवावर आम्ही अवलंबून असावे, निर्भर राहावे, त्याच्यावर भरोसा करावा, हे जाणून की देवच बांधणार आहे व पहाराही देणार आहे. देव आमच्यात चांगली कार्य अस्तित्वात आणण्यास सर्वदा कार्यरत असतो व त्याच्या नियंत्रणाबाहेर काहीही नाही, हे समजणे फार मोठा आशीर्वाद आहे व आम्हाला चिंतेचे येणारे प्रत्येक मोहाला हे उत्तर आहे. प्रियजन हो, मी आपणापुढे 3 वचने देऊ इच्छित आहेत. हे 3 वचने देवाने आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देवाने दिलेलं प्रॉमिस आहे, अभिवचन आहे. आम्हाला झोप जर येत नसेल तर हे 3 प्रॉमिसेस आम्ही क्लेम करायला पाहिजेत, त्यावर आम्ही दावा करायला पाहिजे. पहिलं वचन आहे स्तोत्र संहिता 4 अध्याय 8 वचन, मी स्वस्थपणे पडून लागला झोपी जातो, कारण हे परमेश्वरा तूच मला एकांतात निर्भय ठेवतोस. प्रियजन हो, असुरक्षितता भीती निर्माण करीते आणि भीती झोप येऊ देत नाही, कारण चिंता निर्माण करीते. चिंता आली का आनंद जातो, आनंद गेला की शांती जाते, शांती गेली की झोप जाते. हे जणू काही एका माळेप्रमाणे आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट एकमेकावर अवलंबून आहे. आम्हाला जर झोप येत असेल तर ही गोष्ट किती चांगली आहे की आमच्या जीवनामध्ये ही माळ अशाच पद्धतीने चांगल्या रीतीने देवाने ठेवलेली आहे, हे आम्हाला अनुभवण्यास मिळते. स्तोत्र संहिता 3 अध्याय 5 वचन, मी अंग टाकिले व झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. आम्ही अंग टाकून झोपी जातो आणि रात्रभर कुठे होतो, बेशुद्ध असल्याप्रमाणे कुठे होतो माहीतच नाही. दाविदाचा हा अनुभव आहे. तो म्हणतो, मी अंग टाकले. कुठे टाकले? अंथरुणावर, बिछाणावर, आणि तो झोपी गेला, मी जागा झालो. अर्थात प्रियजन हो, झोप लागल्यापासून जागा होईपर्यंत, सकाळ होईपर्यंत आम्हाला सांभाळणारा, राखणारा तो देव आहे. तोच आम्हाला नवीन दिवस पाहायला देतो. कितीतरी लोक या जगामध्ये आजच्या या दिवशी मरून गेलेले आहेत झोपेत, ते उठू शकलेले नाहीत. आम्ही जर उठलेलो आहोत तर देवाला धन्यवाद द्या. तिसरं अभिवचन नीतिसूत्रे 3 अध्याय आणि याचं 21 ते 25 वचन मी वाचत आहे. माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्या आड होऊ देऊ नको, तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव, म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. येथे वचन आम्हाला सांगत आहे, तू निसशील आणि तू भिणार नाहीस. तू निसशील आणि तुझी झोप सुखाची होईल, म्हणजे गोड झोप तुला मिळेल, स्वीट स्लीप तुला मिळेल. प्रियजन हो, देवाला आमच्या झोपेची काळजी आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही शांत झोपलो पाहिजे, सुखाने झोपलो पाहिजे. म्हणून येथे काही नियम त्याने दिलेले आहेत. या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु याचा अर्थ आम्ही वाटेल तेवढं झोपावे असा याचा बिलकुल अर्थ नाही. काही जण फार वेळ झोपत असतात आणि नीतिसूत्राचे पुस्तक यामध्ये याविषयी चेतावणीही दिलेली आहे. अर्थात आमच्या झोपेमध्ये समतोल असणे गरजेचे आहे. उपदेशक याचं पुस्तक याचा 5वा अध्याय 12 वचन, कष्ट करणारा थोडा खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते. अर्थात उपदेशक या ठिकाणी ही गोष्ट सांगत आहे की मनुष्याने थोडे खावो की फार खावो, कदाचित पोट रिते असले तरी त्या मनुष्याला झोप लागणार. अशा प्रकारे झोप लागत असते, त्याची निद्रा गोड असते. कुठेही झोपवतो, त्याला बिछाना असो की नसो, तो जिकडे पडला तिकडे तो झोपी गेला. दुसरा एक व्यक्ती दर्शविलेला आहे. वचन म्हणते, पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. रियालिटी आहे, हे वास्तविकता आहे. परंतु धनिक, ज्याचे पोट पूर्ण तुडुंब भरलेले आहे, पण त्याला झोप येत नाही. अर्थात या जगामध्ये ज्या मनुष्यांचे मन धनामध्ये लागलेले आहे, देवाकडे नाही, रात्रंदिवस पैसा पैसा पैसा, त्यांना झोप येत नाही. गोळ्या खातात तरी झोप येत नाही आणि घड्याळाचे काटे पाहत राहतात. कारण वचन म्हणते, धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. या वचनावरून आम्हाला काय ढळते?
की झोप ही केवळ देवाची देणगी नाही, तर झोप ही देवाने दिलेले प्रतिफळ ही आहे, रिवॉर्ड ही आहे. प्रभू येशूने म्हटले, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. प्रभू या वचनाद्वारे आपणा सर्वांना त्याची स्वर्गीय शांती देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, या वेळेला या प्रियजनांनी तुझं वचन ऐकलेलं आहे. झोपेविषयीची रचना या विषयातनं आम्ही जो काही अभ्यास केला, आम्हाला हे कळलेलं आहे की झोपी जाणे ही गोष्ट विश्वासाची एक कृती आहे. तुझ्यावर भरोसा करून आम्ही झोपी जावे ही तुझी आमच्याकडून इच्छा आहे. या भावाला, या बहिणीला मी तुझ्या हाती देत आहे. जे तुझ्या चरणी आलेले आहेत त्यांना शांत झोप लागावी म्हणून तुझी कृपा आणि अनुग्रह त्यांच्यावर कर. मी तुझ्या पवित्र हाती त्यांना सोपवित आहे. त्यांच्या पापांची क्षमा कर, त्यांना शुद्ध आणि पवित्र कर तुझ्या काल्वरीवरील पवित्र रक्ताने, आणि तुझी कृपा त्यांच्यावर होऊ दे. त्यांच्या पापांची, अपराधांची क्षमा कर. हर एक सैतानाची षडयंत्रे, दुरात्म्यापासून होणारा त्रास आणि त्यांच्या जीवावर सैतानी अंधकारमय शक्तीचं असणारं राज्य येशू तुझ्या नावात निघून जाऊ दे. आणि प्रभू त्यांना शांत सुखाची झोप दे. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या पवित्र नावाने करीतो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. गॉड ब्लेस यू.